66 जण गेलेत. त्यामुळे त्यांची सरासरी एक महत्वाची बातमी आहे जळगावात भाजपच्या आशा पाटील या विजयी झालेल्या आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून त्या निवडणूक लढवत होत्या, त्या विजयी झाल्या. जळगावात प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या उमेदवार आशा पाटील या विजयी झालेल्या आहे. पुन्हा वळूयात चर्चेकडे. प्रसाद सर. बिलकुल प्रवीण पुरो बोलत होते आणि त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मुंबईतल्या या चर्चेमध्ये मांडला की शिंदेंनी भाजपला फसवलंय. हा त्यांचा दावा कशाच्या आधारे आहे? प्रवीणजी आपल्याला विचारलंय. नाही, माझं म्हणणं एकच आहे की शिंदे सेनेकडे आतापर्यंत 66 जण कुठून गेलेले आहेत मुंबईतले. 66 नगरसेवक जर त्यांच्याकडे असतील तर त्यांचा परफॉर्मन्स निश्चितच चांगला पाहिजे होता. पण तो पुढे न जाता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जास्त, म्हणजे शिवसेना म्हणून 2 शिवसेना जर आपण पाहिल्या तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स चांगला दिसतो. म्हणजे आपण एका बाजूला म्हणायचं की खरी शिवसेना कोणती, एकनाथ शिंदेची जर शिवसेना जर खरी असेल, भारतीय जनता पक्षाचा सातत्यानं प्रचार तोच होता, ही खरी शिवसेना आहे. जर ही खरी जर शिवसेना असेल तर त्या शिवसेनेचा फायदा आता भारतीय जनता पक्षाला व्हायला पाहिजे होता, तसं झालेलं नाही. प्रसंग बरं, राम कुलकर्णींचं उत्तर घेऊया. राम कुलकर्णींचं उत्तर घेऊयात. पुढची बातमी आपल्यापर्यंत येते. राम कुलकर्णी, फसवलं का शिंदेंनी? नाही, आता हे बघा, लक्षात घ्या, शिवसेना शिंदे आणि भारतीय जनता पार्टी दोघांचाही एकच विचार आहे आणि फसवलं वगैरे नाही. अजून शिंदे जरी तुम्हाला 20 वाटत असतील तरी 100 जागाचे कल आहेत, स्पर्धा खूप आहे, 2, 4, 5 अशा सुद्धा मताने, आणि म्हणून तो त्या निष्कर्षाला आतापर्यंत जाता येणारच नाही. मला वाटतं शिंदेचीही या ठिकाणी मोठी संख्येनं वाढ होईल आणि भारतीय जनता पार्टी वाढ होईल आणि महायुतीचं नेतृत्व मुंबई महानगरपालिकेवर निश्चितच फडकेल. थोडं थांबायला पाहिजे. एवढा निष्कर्षापोटी फसवलं वगैरे हे अतिशयोक्तीच आहे. एक बातमी येते. प्रणिता बोरसे वाचतायत. जी, जळगावातूनही अपडेट येत आहे, त्यासोबतच पुण्यातूनही माहिती येते. जळगावात प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल देवकर हे विजयी झालेले आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपच्या आशा पाटील विजयी झालेल्या आहेत. तर जळगावात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा मुलगा विजयी झालेला आहे. प्रभाग क्रमांक 13 राष्ट्रवादी उमेदवार प्रफुल्ल देवकर हे विजयी झालेले आहेत. जळगावातली ही माहिती. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपच्या आशा पाटील विजयी झालेल्या आहेत. तर गुलाबराव देवकर माजी मंत्री आहेत, त्यांचे पुत्र हे विजयी झालेले आहे. प्रफुल्ल देवकर हे प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीचे उमेदवार होते, ते विजयी झालेले आहेत. आपण चर्चेसाठी आता या आपल्या सोबतच्या मान्यवरांपर्यंत येतो. योगेश खैरे यांच्या निमित्तानं हा चर्चेचा मुद्दा खरं तर महत्वाचा होता. मनसे मगापासून